गेल्या 10 दिवसांपूर्वी आलेल्या एका वृत्तानं सगळ्यांची झोप उडवली होती। कारण रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पायधुनी परिसरातून समोर आली होती। त्यामुळे या घटनेचं गूढ वाढलं होतं। मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडी या कुटुंबातील 4ही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेचं खरं कारण शोधणं हे पोलीस आणि तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान होतं। या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती आता समोर आली आहे। उंदीर मारण्याच्या औषधानं चौघांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झालंय। त्यामध्ये मुंबईतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज महत्त्वाचं योगदान राहिलंय। पायधुनी परिसरातील डोकाडी या कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणी आणि रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानंतर अचानक मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती। सुरुवातीला मृत्यूचं कारण फूड पॉयझनिंग असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र गुरुवारी फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय। उंदीर मारण्याच्या औषधानं चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या अहवालाचा सखोल तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी सांगितलंय। पायधुनीत एकाच कुटुंबातील मृत झालेल्या चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचं झिंक फॉस्फाईडचे अंशच सापडले आहेत। चौघांच्या शरीरात आणि घरातील कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील झिंक फॉस्फाईड सापडले। कलिना FSL मुळे तब्बल 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागला असून मृत्यूचं खरं कारण आता समोर आलंय। मात्र कलिंगडचं नाव समोर आल्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आणि मुंबईतील विक्रेत्यांवर याचा मोठा परिणाम झाला होता। पण कलिना FSLनं हे सत्य शोधलंय। मुंबईच्या पायधुनीतील कलिंगडमुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या प्रकरणात कलिना FSLचे संचालक डॉक्टर विजय ठाकरे यांच्या नेतृत्वात कलिना FSLचे तज्ज्ञ अहोरात्र या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतले होते। या घटनेतील मृतांच्या शरीरातील बरेचसे विष हे उलटीवाटे बाहेर पडल्यानं शरीरातून विषाचे नमुने सापडणं कठीण होऊन बसलं होतं। मात्र सूक्ष्म निरीक्षक आणि छडा लावण्यासाठी घेतलेल्या मेहनतीनं अखेर कलिना FSLच्या तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश आले। घटनेतील मृत 4ही जणांच्या शरीरात तसंच कलिंगडावर झिंक फॉस्फेट हे विषारी औषध सापडले, जे उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं। त्याचे नमुने सापडल्यामुळे चौघांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। तर तब्बल 11 दिवसानंतर उंदीर मारण्याच्या औषधानेच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय। दरम्यान घरातून पुलाव, खजूर आणि पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते। अहवालाचा सखोल अभ्यास करण्यात येणार असून फॉरेन्सिक डॉक्टरांशी चर्चा आणि सल्लामसलत करून पुढील तपास सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती तपास करणाऱ्या जे मार्ग पोलिसांनी दिली आहे। 26 मे रोजी अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आयेशा सेनब यांचा अचानक मृत्यू झाला। सुरुवातीला कलिंगडामुळे मृत्यू झाल्याची शंका होती। अनेकांनी कलिंगड खाण्याची धास्ती घेतली। फॉरेन्सिक सायन्स लॅबनं चौघांचा शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना दिलाय। 4ही मृतांच्या घेतलेल्या अंतर्गत अवयवांच्या, पोटातील अन्न, पित्त आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळले। कलिंगडाच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाईड आढळले। अन्य सर्व खाद्यपदार्थांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळलेलं नाही। फॉरेन्सिक डॉक्टरांची चौकशी आणि सल्लामसलत करून हा पुढील तपास सुरू ठेवला जाईल, असं पोलीस उपायुक्त मुंढे यांनी सध्या सांगितलेलं आहे। उंदीरनाशक म्हणून ओळखलं जाणारं हे जे झिंक फॉस्फाईड आहे ते त्यांच्या शरीरात गेलं कसं, यावरून सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अब्दुल्ला आणि आयेशा यांचा उपचारादरम्यान जबाब नोंदवण्यात आला होता। त्यांनीही बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याचं म्हटलं होतं। तसंच आत्महत्या करत असल्याबाबत किंवा कुणावर संशय व्यक्त करणारी काहीही माहिती देण्यात आली नव्हती। आता झिंक फॉस्फेट हे एक अत्यंत विषारी रसायन आहे आणि ते प्रामुख्याने उंदीर मारण्याच्या औषधात वापरलं जातं। हे शरीरात गेल्यावर पोटातील आम्लाशी प्रतिक्रिया होऊन फॉस्फिन वायू तयार होतो, जो अतिशय घातक असतो। हे रसायन शरीरात गेल्यावर मळमळ, उलट्या, पोटात तीव्र दुखणं, चक्कर येणं, अशक्तपणा, श्वास घेण्यात त्रास होणं, घाम येणं, बेचैन व्हायला होतं आणि तसंच रक्तदाब कमी होऊ शकतो। हृदय, यकृतावर आणि मूत्रपिंडावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात। त्यामुळे बेशुद्ध होऊन परिणामी मृत्यू देखील होऊ शकतो। पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात कुठलीही संशयास्पद बाब हाती लागलेली नसल्याचं जे मार्ग पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे ही हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्न आजही उपस्थित होत आहेत। डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूमागचं गूढ आणखीन वाढलंय। त्यांना जेवणात कोणीही औषध दिलं होतं का, नेमकं काय झालं, याचा तपास आता सुरूच आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।